या आहेत अंजली भारती, स्वतःला संविधानाची पाईक आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीची अनुयायी म्हणवून घेणारी ही महिला. मात्र तिचं कृत्य ना संविधानाला धरून आहे ना आंबेडकरांच्या विचारसरणीला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पत्नी अमृता यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अंजली भारतीवर सर्वत्र नेत्यांनी टीकेची झोड उठवली, तसंच कठोर कारवाईची मागणी देखील केली. पाहूया. 5-6 वर्षाची पोरगी अगोदर नंगी राहत होती तरी तिच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहत नव्हतं. आता 1 महिन्याची पोरगी तुमच्या समोर नंगी ठुशी वाटत नाही. कुठं मानसिकता ढसळते आमची, विचार करा तुम्ही. 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला. 2 वर्षाच्या पोरीवर फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. कसं सरकार फाशी देईल? ही मोठी सरकार फाशी देईल का? मी तर म्हणतो इमानदारीच्यानं त्या बलात्कार करणाऱ्याला सांगतो, कोण्या पोरीवर कोण्या माय बहिणीवर बलात्कार केल्यापेक्षा ना 5 ते 6 सेकंदाचा हा बीप साऊंड ऐकून तुमच्यापैकी अनेकांनी नक्कीच कानावर हात ठेवले असतील. मात्र जे वाक्य लपवण्यासाठी हा बीप साऊंड वापरलाय ते वाक्य ऐकलं असतं तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेली असती. कारण अंजली भारती नावाच्या या महिलेनं जाहीर कार्यक्रमात असभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. अंजली भारतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं. भंडारा जिल्ह्यातील फुलमोगरा येथील अशोकनगर येथे एका भीम मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 14 जानेवारी रोजी या मेळाव्यामध्ये अंजली भारती यांच्या गाण्यांचा कार्यक्रमही होता. या कार्यक्रमादरम्यान लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणासंदर्भात टिप्पणी करताना अंजली भारती यांची जीभ घसरली आणि त्यांनी कोणताही संबंध नसताना अमृता फडणवीस यांच्या संदर्भात अत्यंत असंवेदनशील आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली. या संदर्भात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी एक्स पोस्ट करत अंजली भारती यांचा निषेध केला. अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतीचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेत्यांनी अंजली भारतीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अंजली भारती स्वतःला बाबासाहेब आंबेडकरांची पाईक म्हणवते. त्यांच्याच संविधानाची आठवण करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी अंजली भारतीला सणसणीत चपराक लगावली आहे. अमृता फडणवीस माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. ती तर त्यांची ओळख आहेच, पण त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. गायिका झाली तर काय झालं? संविधानामध्ये प्रत्येकाला रिस्पेक्ट करा हे पण एक कलम आहे आणि ते जर तुम्ही विसरत असाल तर कायद्यानुसार तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या कार्यक्रमात अंजली भारतीनं अमृता फडणवीसांबद्दल बेताल वक्तव्य केली आहे त्या कार्यक्रमाच्या संयोजकांना शोधून काढण्याची मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी केली. आधी शाब्दिक होत होतं, आता प्रत्यक्ष सभा संमेलनात व्हायला लागलेलं आहे. ही गोष्ट जर का होत असेल तर कार्यक्रमाचा संयोजक कोण आहेत हेही तपासलं पाहिजे. राज्य महिला आयोगाने या संदर्भामध्ये संबंधित व्यक्तीला विचारणा केली पाहिजे. कुठल्याही स्त्रीच्या बद्दल किंवा जी स्त्री राजकारणात नाही आहे, समाजकारणात नाही, अशा सामान्य कुठल्याही स्त्रीच्या बद्दल असे तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिला सार्वजनिक जीवनातून एक प्रकारे फाशी दिल्यासारखी असं मला वाटतं. आणि म्हणून अतिशय माझ्या भावना सखेद आहेत. भाजपच्या महिला नेत्यांनी अंजली भारतीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तळपायाची आग मस्तकात गेली. राजकीय विरोध असू शकतो, पण भर कार्यक्रमात मुख्यमंत्र्याच्या पत्नीवर बलात्कार करा अशी चिथावणी देणं, ती सुद्धा एका बाईने. अंजली भारती नावाच्या या बाईच्या बुद्धीची कीव करावी तितकी थोडी आहे. अशी भाषा म्हणजे मानसिक विकृती असून या बाईवर आणि ज्यांनी कोणी हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झालीच पाहिजे. अमृता फडणवीसजी ज्या पद्धतीने आपला टॅलेंट, आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे तर त्यांना पूर्ण फ्रीडम आहे आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. तर मला वाटतं एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा ऍक्च्युली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा. सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या मुंब्र्याच्या MIMच्या नगरसेविका सहर शेख
यांनी देखील अंजली भारतीच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. That's a bad statement, but पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए. That's a bad statement, but पता नहीं उन्होंने क्या सोच से दिया रहेगा ये स्टेटमेंट, लेकिन बहुत ही गलत स्टेटमेंट है, नहीं देना चाहिए. महिला आयोगानं देखील अंजली भारतीच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणं अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीची वक्तव्य होऊ नयेत. बलात्कार या घटनेचा निषेध करत असताना किंवा बलात्काराचं आपण हे घटना घडू नये हे सांगणं जर त्यांचा उद्देश असेल तर कुणावर तरी बलात्कार कर हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे. आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं त्यांना निश्चितपणे नोटीस पाठवू. बलात्कार करा हे कसं म्हणू शकतात? जिच्यावर चौफेर टीका होते ती अंजली भारती नेमकी आहे तरी कोण तेही पहा. अंजली भारती ही मूळची अमरावतीची आहे. सध्या ती नागपुरात वास्तव्याला आहे. स्वतःला ती गायिका आणि अभिनेत्री म्हणून घेते. दुहेरी अर्थ असलेल्या कव्वालीमुळे ती चर्चेत आली. भीमगीतांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास तिनं सुरुवात केली. फुकटातल्या प्रसिद्धीसाठी वादग्रस्त वक्तव्य करण्याची तिची सवय आहे. मात्र तिची जहाल भूमिका आणि वादग्रस्त वक्तव्याचा बौद्ध विचारकांकडून निषेध करण्यात आलाय. आंबेडकरी चळवळीशी संबंध असल्याचं भासवणाऱ्या अंजली भारतीनं अमृता फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याचा आंबेडकरी विचारसरणीच्या नेत्यांनी तीव्र निषेध केलाय. अशा लोकांपासून समाजानं सावध राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. हे तमाशा करणाऱ्या अशा बाईपासून समाजाने सुद्धा सावध राहावं. आंबेडकरी चळवळ ही विवेकाने समृद्ध आहे आणि कोणत्याही स्त्रीच्या संदर्भामध्ये असं वक्तव्य करणाऱ्याला आपण कधी काय माफ करणार आहात का, की त्यांना डोक्यावर घेऊन चालणार आहात? कुठे घेऊन चाललो होतो आपण? अमृता फडणवीस यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अंजली भारतीनं ना दिलगिरी व्यक्त केली आहे ना कोणतंही स्पष्टीकरण दिलंय. अंजली भारतीला ना स्वतःला कलावंत म्हणून घेण्याचा अधिकार आहे ना आंबेडकरी चळवळीची अनुयायी. स्वतः स्त्री असून एका स्त्रीबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांसाठी समाज अंजली भारतीला कदापिही माफ करणार नाही. प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.